मित्रांनो नमस्कार, मराठी डिस्कवरीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता तर मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. एक ग्रेट भेट या अंतर्गत आपण बघूया. आणि आता मला ही ओळख करून नाही द्यायची तुम्हाला, कारण लक्षात आलं असेल तुमच्या की माझ्या शेजारी कोण आहेत आणि त्यांचे मित्र इथंही आहेत. अर्थात आता ही ओळख मी थोडीशी का करून देतो वेगळ्या पद्धतीनं, तर रोहन दादाचं मला खूप कौतुक आहे. हे तर सोशल मीडियाचे स्टारच आहेत, जीवनदादा कदम. अर्थात हे नाव सांगण्याच्या आधी तुम्ही तर आधीच तुम्हाला तर सांगायला पाहिजे होतं की कमेंट बॉक्समध्ये करून कमेंट सांगा की मी कुणाबरोबर आहे. मित्रांनो, रॉयल कॅम्पिंग क्लबच्या माध्यमातून जीवनदादा कदम इथं आलेले आहेत, ह्या जंगलामध्ये आलेले आहेत. आणि ह्या जंगलामध्ये त्यांचे मित्र रोहनदादा आलेले आहेत आणि ही सगळी मित्रमंडळी आलेली आहे त्यांची. जंगलाच्या संदर्भातलं अचूक ज्ञान आणि जंगलाच्या संदर्भातल्या काही घडामोडी, त्यांच्या संदर्भातली काही माहिती हे तर सगळीकडेच मिळत असते. पण जंगलाशी एकरूप होणं, जंगल माझं असणं आणि मी जंगलाचं असणं, या भावनेनं जंगलात जाणं, ह्या गोष्टी फार दुर्मिळ होत असतात. तर रोहनदादा बऱ्याचदा जंगलामध्ये किंवा जंगलाचे जंगली प्राणी जे असतील, वन्यजीव जे असतील, तर त्या वन्यजीवांच्या रेस्क्यू टीममध्ये बऱ्याचदा ते काम करताना दिसतात. आणि त्या संदर्भात काम करणारी माणसं फार दुर्मिळ आहेत. आणि अशी दुर्मिळ माणसं जीवनदादा कदमांच्या टीममध्ये आहेत, हे त्यांचंही भाग्य असेल असंही मला वाटतं. आणि अशी माणसं आम्हाला न कळतपणे रॉयल कॅम्पिंग क्लबच्या माध्यमातून भेटतात. तर यांनी ह्या जंगलामध्ये खूप चांगला आस्वाद घेतलेला आहे. काय आस्वाद घेतलेला आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाही दाखवणार, कारण ते त्यांचं चॅनल आपल्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. त्यांच्या सावलीनं आपलं चॅनल पुढे चालत होतं आदर्श घेऊन. तर जीवनदादा आभारी आहे की तुम्ही या निमित्तानं या जंगलामध्ये आमच्या इथं आलात, आमचं सगळे जंगल आणि आमचा हा मौनी गुरुकुलचा परिवार बघितलात आणि तुमची चांगली ओळख झाली तुमची सगळ्यांची. तर नक्की आपण एक वेळ असा काढू की जसं महाराष्ट्राला बऱ्याचदा सोशल मीडियातल्या काही स्टारने चांगल्या पद्धतीनं वर न्यायचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये मैलाचे दगड असणारे काही स्टार आहेत, त्यांच्यातला एक आहेत. कारण जंगल कसं बघावं म्हणण्यापेक्षा गडकोट कसं बघावं, ट्रेक कसे करावेत आणि फॅमिली सोशल मीडियातून कशी वाढवावी पद्धत त्यांच्याकडून बऱ्याच लोकांनी शिकलेल्या आहेत, आदर्श घेतलेले आहेत. तर अशांची मला इथं आमच्या शाळेच्या ग्राउंडवर भेट झाली आणि ही एक ग्रेट भेट म्हणावी लागेल आपल्या ह्याच्यातून. तर जीवनदादा फक्त एक साधा प्रश्न की तुम्हाला आमच्या ह्या परिसराबद्दल काय वाटलं, ह्या जंगलाबद्दल काय वाटलं? स्वर्ग आहे असं म्हणू शकतो. कारण की या इथं शिकणारी जी मुलं आहेत जी 2 की 3 वर्षच राहत आहेत, बट आय थिंक ही 3 वर्ष त्यांच्या आयुष्यातली अविस्मरणीय असतील. कारण की जंगलाशी एकरूप होऊन ते इथे शिक्षण घेत आहेत आणि जे काही गुरुकुल पद्धतीने त्यांना संस्कार घडवले जात आहेत, आय थिंक हे आयुष्यभरासाठी त्यांच्या उपयोगी ठरणार आहेत. आणि एक मार्ग म्हणतो ना आपण, जगण्याचा एक गुरुमार्ग, तो मार्ग इथून ते घेऊन जात आहेत. त्याच्यामध्ये खूप मोठ्या स्तरावरती नाव तर करणारच आहेत आपल्या ह्या शाळेचं, आपल्या ह्यांचं. बट ह्या परिसराचं एक वैशिष्ट्य मी एवढंच सांगेन की आजूबाजूला भरपूर मी गोष्टी बघितल्या, बट इथे ना जरी ही जागा प्रायव्हेट असली तरी ही मला प्रायव्हेट वाटत नाहीये. ज्या पद्धतीने ही जपलेली आहे, ज्या पद्धतीने वन्य प्राण्यांना सुद्धा इथे वावरायला दिलं जातंय, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की प्रत्येक जण म्हणजे म्हणतो की माझी जागा, तर माझ्या जागेत बाकीच्यांनी यायचं नाहीये. बट ही जागा वन्य प्राण्यांसाठी खुली करण्यात आलेली आहे, जो की माणसांसाठी नाहीये. आणि एक चांगली गोष्ट मला वाटली ती म्हणजे की इथे जी केली जाणारी जी काही शिकार होती प्राण्यांची, इथे कुठल्याही प्रकारची शिकार केली जात नाही ना, केली देऊन जात, त्याच्यावरती ॲक्शन लगेच घेतली जाते. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल असं मला वाटत नाही. कारण की आता वन्य प्राणी, वन्यजीव हे वाचवणं हे काळाची गरज आहे. आणि तुम्ही जेवढ्या लेवलला करताय ही गोष्ट प्रत्येकाने, म्हणजे प्रत्येक ठिकाणी करायला हवी असं वाटतंय, तरच हे टिकलं जाईल. अगदी मोलाचा संदेश जीवनदादाने दिलेला आहे. तर मित्रांनो, रॉयल कॅम्पिंग क्लब हा मी जो शब्द तुमच्यासाठी वापरला, याच्यासाठीचे काही व्हिडिओही तुम्ही पाहिलेले आहेत. तर रॉयल कॅम्पिंग क्लबच्या मदतीनं कुठल्याही परदेशी झाडाची लागवड इथं केली जात नाही. इथं त्या पद्धतीने शिकार बंदी केली जाते. वर्षाला ऐन, किंजळ, जांभळ ही जी काही जंगली झाडं आहेत, त्यांचं एक 10,000 झाडांची लागवड दरवर्षी ठरवल्याप्रमाणे, शेड्यूलप्रमाणे केली जाते. तुम्हीही नक्की आमच्या ह्या जंगलाला भेट देण्यासाठी या. फक्त जंगल वाचायचं म्हणून यायचं, मजासाठी इथं येता येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे.
नशिबानं आम्हाला एक गवा दिसायला पाहिजे होता म्हणजे त्यांची भाषा आपल्याला सांगता आली असती. नाही पण नक्की खूप आपण- स्टोरीज ऐकल्या तुमच्याकडनं. मला काय म्हणतात आम्ही दिवसभर असे ऐकत बसतो एवढे तुमच्याकडे गोष्टी आहेत, त्याच्यामुळे नक्की खूप एक छान वेळ- वाटलं. एक वेळ आपण गप्पावर आणि बसूयाच. नक्कीच जर आता हे चॅनल अजूनपर्यंत आय थिंक माझ्या डोळ्यासमोर का नाही आलं माहित नाही, बट मी आता नक्की जाऊन बघेन. आणि जे कोणी बघणारी लोक आहेत हा चॅनल, मला असं वाटतं की या चॅनलला तुम्ही पुढे घेऊन जायला पाहिजे. कारण की हीच काळाची गरज आहे. जे दाखवत आहेत म्हणजे जे टिकणं गरजेचं आहे त्याच्यावरती आपलं पुढचं भविष्य आहे खरं सांगायचं तर. आणि जर ते जर आपल्याला पुढे राखायचं असेल तर ह्याला तुम्ही सपोर्ट काय करू शकता, तर हे ओनली हे इथे ग्राउंडवरती काम करतायत आणि ह्याच्याने फरक पडणार आहे असं नाहीये. तुम्ही ह्या कामाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचवलं तर ती जी काही प्रबोधन आहे तर ते जनमानसात होऊन त्यांना त्या प्राण्यांच्या विषयी त्या जंगलाच्या विषयी एक आस्था निर्माण व्हायला पाहिजे. जसे अलीकडे वेगवेगळे मोठमोठी आंदोलनं होत आहेत लोकांच्या प्रश्नांसाठी. या जंगलातल्या लोकांच्यासाठी प्रश्नांच्यासाठी कोण आंदोलनं करतंय का? एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत आहेत का? तर ह्यांच्याकडे बघणारं कोणी नाहीये, त्यांना वाली कोणी नाहीये म्हणून त्यांना असं सोडून दिलं पाहिजे का? तेही आपल्यातलेच आहेत. कारण की पृथ्वीवरती राहणारा प्रत्येक जीव हा आपला आहे असं समजलं पाहिजे. जसं आपले प्रत्येक जे काही महान थोर संत होऊन गेले त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं, तर ते आपण जपतोय का हे समजलं पाहिजे. माणूस स्वार्थी होत चालला, स्वार्थी होत स्वतःच्या गरजांसाठी ती मोठी मोठी आंदोलनं केली जात आहेत, नाही का? जीवांच्या रक्षणासाठी कोणी केलेलं नाहीये. माणसाच्या जीवाचं फक्त पडलेलं आहे, आहे. बाकीच्या प्राण्यांच्या जीवाचं काय? म्हणजे साधा एक प्रश्न आहे की प्राणी गणना जर केली तर वर्षाला ती कमी होताना दिसते. म्हणजे वाघाची संख्या कमी होते, इतर प्राण्यांची, म्हणजे याचा अर्थ ते शिकार होते. आणि जर शिकार होत असेल तर त्यांचे किती गुन्हे दाखल केले जातात. करेक्ट. आणि जर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नसेल तर हे वन खात्याचं काय काम चालू आहे. करेक्ट. आणि नेमकं ज्यांच्यावर गुन्हे झाले त्यांना किती शिक्षा झालेल्या आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. आणि हे मग हे किती दिवस ही साखळी राहील आणि मग त्याचे दुष्परिणाम हे माणसालाच भोगावे लागणार आहे आणि आपण भोगतोही आहोत. रोहनला तर अजून ते अनुभव असतील की नक्की रेस्क्यू करताना लोकांच्यासाठी म्हणजे लोकांचे जे काही अनुभव असतात की आता आमच्या गावात बिबटे आलेला आहे, लवकर त्याला जेरबंद करा किंवा त्याला काहीतरी करा किंवा लोक स्वतः मारायचा प्रयत्न करतात. अगदी हा तुमचं काही म्हणून तसं सांगा की बाबा का हे सगळं व्हायला लागले आणि लोक त्याच्याबाबत काय कुठल्या पद्धतीनं त्याच्याकडे बघतात. मेन म्हणजे मी ॲक्च्युली जास्तीत जास्त अवेअरनेस, कारण लोकांची माइंडसेट चेंज करणं हा आताचा सर्वात मोठा म्हणजे प्रश्न आहे. आणि एकदा का माइंडसेट चेंज झाली की लोक ऑटोमॅटिक त्याच्याबरोबर सहजीवन किंवा कोएक्झिस्टन्स आपण बोलतो ते हे करतात. आणि सहजीवन झालं की हळूहळू त्या प्राण्याबद्दल त्या म्हणजे त्या इकोसिस्टमबद्दल लोकांना ऑटोमॅटिकली माहिती झाली. आता कसं आहे की आपण लेपर्डचं एक्झाम्पल घेतलं तर आपण आता कोणी पण आपण लहानपणापासून असं सांगितलं गेलेलं आहे की हे प्राणी आपल्यावर अटॅक करतात किंवा ह्यांच्यापासून घाबरून, तर ती माइंडसेट आपली लहानपणापासून फिक्स झाली मोठे होईपर्यंत. आता कोणी पण बघितलं नॉर्मल इन्साननी तर तो घाबरेलच. इवन गावाच्या आसपास ज्यांच्या आसपास प्राणी आहेत ते पण घाबरतात. तर ती माइंडसेट चेंज झाली एकदा की आपल्याला कोएक्झिस्टन्सवर कसं जायचं आहे, तर हळूहळू आपण ह्या गोष्टी ॲटोमॅटिकली कमी होतील. फॉरेस्ट डिफॉरेस्टेशन हा प्रश्न तर आहेच आणि त्याला ऑप्शन नाही आहे. म्हणजे ऑप्शन आहे पण तो खूप म्हणजे आपण बेसिक लेवलवर करून त्याला नाही, कारण डिफॉरेस्टेशन खूप हाय लेवलनी होत आहे म्हणजे जे इंडस्ट्रियल आहे. पण ऑब्वियसली काय होतं की म्हणजे प्रगती एक वेगळ्या वेनी पण आपण थिंकिंग करू शकतो की आपल्याला डेव्हलपमेंट करायची पण हे राखून पण, बिकॉज जंगल आपण जसं म्हणतो ना की जसं आपण श्वास घेतो तर हे आपले ऑक्सिजन आहेत आणि ते आपण जर संपवलं तर आपण पुढे म्हणजे नष्ट होणार, पुढची पिढी नष्ट होणार आहे. नंतर जंगलामुळे भरपूर सारं जसं आपलं सॉइलची बात झाली तर सेव्ह द सॉइल हा खूप मोठा अभियान चालू आहे. तर जंगल नष्ट झालंय किंवा हे तर सॉइल म्हणजे खूप सारी जी सुपीक वरती जो थर असतो तो वाहून जातो, मग जे पिकतं त्याच्यात ते पिकणार नाही. म्हणजे हे सायकल आहे, एकमेकांवर सगळं डिपेंड आहे. तर हळूहळू आपल्याला ह्या पण प्राणी आणि जंगल हे दोन्ही एकदम कनेक्टेड आहे. आणि म्हणजे प्राणी नष्ट झाले किंवा जंगल नष्ट झालं तर प्राणी नष्ट होणार आहे, प्राणी नष्ट झालं तर जंगल नष्ट होणार. काय आहे की सगळं आपल्याला की नाही मोठी मोठी शहरं जवळ येताना जवळ म्हणजे त्याच्या कनेक्शन नाही, तर आता रोड्सने आणि रोडच्या पलीकडे असलेले जे काही आता बिल्डिंग उभ्या राहिलेल्या
त्याने असं झालंय की मुंबई आणि पुणे एकच व्हायला लागलं. हो, एकच. त्याच्यामध्ये जे होतं ते जंगल होतं, त्याची काय अधिवास होता तो गायब झालेला तो आहे. गायब. म्हणून मुंबई हे सुद्धा बेटच होतं बेटच होतं. आणि हा. त्या बेटाच्या कडून काही जंगली खूप मोठा भाग होता बरोबर. तो नष्ट व्हायला लागलाय. आणि तर आता हे खेड्या- किती दिवस आणि हे वाढतच जाणार आहे. आणि कारण की खेड्यात- लोकसंख्या जशी वाढते हे वाढणार हे दरवर्षी बघतोय नवीन एखादी बिल्डिंग उभी राहिलेली आहे, तर मग ती कुठेतरी राहिलेली ना, म्हणजे कुठेतरी ते फॉरेस्ट काढलं जातं तिथलं. Correct. सो एकंदरीत मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे की आपण काय म्हणतो की आपली पिढी टिकण्यासाठी म्हणजे माझा वंश वाढवायचा आहे वाढवायचं. म्हणून आपण मुलांना जन्म देतो, त्या मुलाने मग पुढे त्याचा वंश वाढवतो. तर ह्याने आपण नक्की सिद्ध काय करतोय? म्हणजे मला हे म्हणायचंय की पुढे जाऊन जर आपण त्या पुढच्या पिढीच्या वाटेला जर हेच देणार असू की तिथे साधा त्यांना श्वास घ्यायला त्रास होणार आहे, तर ती पिढी तुम्हाला शिव्या नाही का देणार? 100%. म्हणजे आपण चांगल्या उद्देशाने त्या पिढीला वाढवायचा प्रयत्न करतोय अगदी, ठीक आहे. अगदी. की आपली पिढी वाढावी, वंश वाढावा, म्हणजे तो तात्पुरता तुमचा स्वार्थ आहे. ठीक आहे की माझा अंश जो आहे ना पुढे चालूच राहायला पाहिजे. चालू राहायला पाहिजे. अगदी. बट त्या स्वार्थापोटी पुढच्या येणाऱ्या त्या पिढीवरती जो होणारा जो परिणाम आहे, बरं आता असं नाही की ते स्वार्थ बघताना चुकीचं आहे, बट जर तुम्ही स्वार्थ बघताय ना तर त्या ऍटलिस्ट एका मुलासाठीचा तुम्ही विचार करून की त्याच्या पुढच्या भविष्यासाठी एक पाऊल म्हणून तुम्ही पॅरलली निसर्गाचं पण कन्झर्वेशन करायला सुरुवात करा. जर तुम्ही एक मूल वाढवताय त्याच्यासाठी जो खर्च करताय, ठीक आहे, तर थोडा खर्च तुम्ही ह्याच्यासाठी पण करायला सुरुवात करा, अगदी. जेणेकरून काय की त्याचं फ्युचर तुम्ही सिक्युअर करा. आणि हे जर प्रत्येकाने विचार केला तर ह्याच्यावरती खूप मोठा म्हणजे स्वतःचं पण ते वंश वाढत राहील आणि निसर्ग पण टिकला जाईल. सो हे थोडंसं मला जे जाणवलेल्या गोष्टीत की नाही की लोक फक्त माणूस फक्त वैयक्तिक विचार करतोय. माणसांची संख्या ही 100% वाढतच जाणार आहे. मग पुढे त्यांना जाऊन जे काही येणारे संकट आहे ते शिव्या देणारच ना. म्हणजे आधी एवढा मोठा आपला जमिनीचा तुकडा होता, आता त्याचे 12 तुकडे झाले. ते काय म्हणणार आहेत? 100% बाबा ही इतकी आमची एवढे कशाला लोकांना जन्म दिलाय? का वाढवली आपल्याला काय ह्याच्यात काय पिकणार आहे? बट ही गंमत मात्र जंगलामध्ये असते. जंगलामध्ये दुष्काळ पडणार असेल, जंगलामध्ये अन्न कमी म्हणजे चारा कमी पडणार असेल किंवा पाऊस कमी पडणार असेल तर त्याची जाणीव आधीच त्या प्राण्यांना होते. आणि ते प्राणी आपल्या उपजावर म्हणजे त्यांच्या पिलांना जन्म घालण्यावर बंधनं आणतात हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. आणि हे फक्त माणूसच असा आहे की कुठल्याही सीझनमध्ये मुलांना जन्म देतो. पण प्राण्यांच्या मध्ये असं होत नाही. ती सिजनेबल असतात आणि हंगामातच त्यावेळी ते पक्षी किंवा प्राणी जन्म देत असतात. म्हणून तर तो समतोल राखलाय. समतोल राखला जातो. मित्रांनो, ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. अर्थात हा व्हिडिओ जो मी केलेला आहे तो ग्रेट भेट ह्या अंतर्गतच आहेत, पण हा प्रबोधनासाठी आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअपवर फेसबुकवर कुठेही तुम्ही शेअर करू शकता. कारण हे विचार जीवनदादाचे विचार, भगवंतदादाचे विचार हे पोचले पाहिजेत. आणि सगळ्यांनी आपण प्रयत्न करूया की जंगल जितक्या पद्धतीनं सुरक्षित राहील, जितक्या पद्धतीनं चांगलं राहील आणि ते वाढवता येतील, प्रत्येकानं आपण प्रयत्न करूया दुसऱ्यावर अवलंबून न राहता. तर नक्की बरं वाटलं तुमच्याशी भेटून. आणि आम्हाला खूप नॉलेज मिळालं सरांकडून आणि खूप मस्त वाटलं. छान काम करता तुम्ही. धन्यवाद. धन्यवाद. बरं वाटलं.